देवेंद्र फडणवीस यांच्यावरती। आणि ही थेट दृश्य आपण बघतोय, घोसाळकर विनोद घोसाळकर हे सध्या शोकाकुल झालेले आहेत आणि तिथे त्यांच्या भेटीसाठी मोठा जनसमुदाय जमतो आहे। माजी आमदार राहिलेले विनोद घोसाळकर यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर हा एक मोठा दुःखाचा डोंगरच म्हणावा लागेल। आणि थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि हे अत्यंत शोकाकुल करणारी, मन हिलावून टाकणारी दृश्य। संपूर्ण घोसाळकर कुटुंबच अक्षरशः दुःख सागरात बुडालेलं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी नेण्यात येईल। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, नक्कीच प्रज्ञा, ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यासोबतच जी दृश्य आहे ती मनाला चटका लावून जाणारी आहे, काळीच पिळवटून टाकणारी आहे आणि नातेवाईकांचा जो टाहो आहे तो या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय। अत्यंत दुःखद अशी ही घटना आणि या कुटुंबियांवर, घोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग बेतलेला आहे तो कुणावरही बेतू नये अशी कामना जी आहे ती या ठिकाणी जे लोक त्यांच्या पार्थिवाचं दर्शन करण्यात येत आहेत ते सुद्धा करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिला नाही आहे, त्याचा फटका कुठे ना कुठेतरी घोसाळकर यांना बसला अशी सुद्धा एक चर्चा आहे। त्यासोबतच आता अवघ्या काही वेळानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल। या ठिकाणी एक रथ तयार करण्यात आलेला आहे, फुलानं या रथाला सजवण्यात आलेलं आहे आणि 3:15च्या सुमारास हे अंत्यदर्शन जे आहे त्याची वेळ संपेल आणि यानंतर शेवटच्या म्हणजे वैकुंठाच्या दिशेनं घोसाळकर जे आहे त्यांचा प्रवास या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू होईल असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अत्यंत दुःखद असा प्रसंग आहे। एक होतकरू नेता, एक तडफदार कर्तृत्ववान नेता, ज्याला आमदारकी लढायची होती, ज्याला बरेच पावसाळे पाहायचे होते, तो आज आपल्यामध्ये नाही आहे आणि याचं जे दुःख आहे, याचं जे शल्य आहे ते या कुटुंबाला देखील पोचत आहे, टोचत आहे आणि घरच्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणून ठेवलेलं आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, त्यांचे परिजनांची आणि त्यासोबतच त्यांनी ज्या लोकांची कामं केली त्यांचा टाहो या ठिकाणी फोडताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की एक राजकीय वारसा असलेले एक नेते होते आणि कायमस्वरूपी एक स्मितहास्य चेहऱ्यावर असायचं आणि लोकांची मदत करण्यासाठी कार्यतत्पर असायचे। त्यांचा जो परिसर होता, ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं, IC मार्ग, त्या ठिकाणी IC परिसर, त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांचे ते कामं धडाडीनं करत होते। कोविड काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं होतं त्यासाठी इथली जनता कायम त्यांना आपल्या स्मरणामध्ये ठेवील, कारण जेव्हा लोक मरत होते त्यावेळी ते रस्त्यावर उतरून काम करत होते अशी त्यांची ख्याती होती। आणि त्यामुळे नेता आपले कामदार नक्कीच प्रत्येकाच्या हाकेला साथ देणारे आणि त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे अशी ओळख ही घोसाळकर कुटुंबियांची होती। मग ते विनोद घोसाळकर असो किंवा अभिषेक घोसाळकर। आणि अभिषेक घोसाळकर यांच्या जाण्याने त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते शोकाकुल झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहताय। पुन्हा एकदा जाऊयात गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, अगदी सकाळपासून तुम्ही बघताय इथल्या परिसरामध्ये हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झालेली होती आणि प्रत्येक जण हा हळहळताना आपण पाहिलेला आहे, कारण अतिशय अचानक अशा स्वरूपात ही घटना घडलेली आहे आणि त्याचा अर्थातच त्रास हा प्रत्येकाला होतोय। नक्कीच आपण जर पाहिलं जो घटनाक्रम घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे आणि याची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे। कारण ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम झाला त्यानंतर हा भ्याड हल्ला आहे अशी एक जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ती सर्वसामान्य लोकांमधून येऊ लागली। ज्यांनी हे फेसबुक लाईव्ह पाहिलं त्यांना देखील हा धक्का बसला। कुणी अशा पद्धतीनं सुद्धा वागू शकतो यावरही विश्वास बसत नव्हता, माणूस अशा थरालाही जाऊ शकतो यावरही कुणाचा विश्वास बसत नव्हता। त्यामुळे या जगामध्ये विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा एक जो असंतोष आहे तो या सगळ्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आहे। आणि घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन केल्यानंतर सुद्धा हा प्रश्न कायम मनात रेंगाळत राहतो, डोळ्यात तरळत राहतो
की नेमकं या जगामध्ये विश्वास कुणावर ठेवायचा. कारण पुन्हा एकदा मैत्रीच्या निमित्तानं घोसाळकर जे आहेत ते मॉरिस याच्या ऑफिसमध्ये कार्यालयात गेले होते. त्यांना याबाबतची माहितीसुद्धा त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली होती की हा ट्रॅप असू शकतो. मात्र तरी देखील राजकीय रिस्क घेऊन ते त्या कार्यालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा अशा पद्धतीनं घात झाला. एखादी व्यक्ती आता जर कुणाला बोलवत असेल तर जायचं की नाही, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही अविश्वासार्हता नेमकी कशामुळे आली आहे, कोणत्या कारणांमुळे आली आणि याची कारण मीमांसा तर भविष्यामध्ये सरकारकडून केली जाईल का आणि लोकांमध्ये हा विश्वास दृढ व्हावा याबद्दल काही ठोस पावलं उचलली जातील का, माणुसकीवर त्यांचा विश्वास दृढ व्हावा यासाठी काही पावलं उचलली जातील का, अशी चर्चा या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. कारण जी राजकीय घटना घडलेली आहे, हा जो हल्ला झालेला आहे, जी हत्या झालेली ती राजकीय सुडातून झाली असं सुद्धा बोललं जातं. याच ठिकाणाहून मॉरिससुद्धा आपलं राजकीय करिअर सेट करू पाहत होता आणि त्यासोबतच त्याला एक फार मोठं आव्हान होतं, ते म्हणजे अभिषेक घोसाळकरांचं होतं. कारण एका विशिष्ट समाजातून मॉरिस येत होता आणि या ठिकाणी जी संख्या आहे ती त्या समाजाची कॅथलिक समाजाची जास्त होती. पण फार जास्त काम केल्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मागे हा समाज कायमस्वरूपी उभा राहिला होता आणि हेच कारण कुठे ना कुठेतरी वादाचं ठरलं आणि हेच कारण झालं की याचं रूपांतर, याचं पर्यवसन जे आहे ते हत्येमध्ये घडलं आणि ज्याने हत्या केली त्याने मग शेवटी स्वतःवर देखील गोळीबार झाडला, गोळीबार केला, स्वतः गोळी झाडून स्वतःची हत्या करून घेतली, आत्महत्या केली आणि त्यामुळे एक शोकाकुल वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. राजकारण इतकं खुनशी कसं होऊ शकतं अशी चर्चासुद्धा त्या निमित्तानं झडते आणि यावर खरं तर विचार विमर्श होणं अत्यंत गरजेचं आहे. काळाची गरज आहे. आपण ही सगळी दृश्य पाहतोय अभिषेक घोसाळकर यांच्या घराच्या बाहेरची, कशा पद्धतीचं शोकाकुल वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे, नातलगांची गर्दी झाली आहे. टाहो फोडणारं जे कुटुंब आहे त्यांना पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेले आहे. ही जी घटना आहे ती मनाला, काळजाला, आत्म्याला चटका लावून गेलेली आहे आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी नेमकी काय काय पावलं उचलली जाऊ शकतात किंवा स्वतः राजकारण्यांनी स्वतःमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का, अशी चर्चासुद्धा या निमित्तानं झडते. अत्यंत निंदनीय, अत्यंत दुःखद अशी घटना आहे. अवघ्या काही वेळामध्ये अंत्यदर्शनाची जी वेळ आहे ती सुद्धा संपणार आहे आणि अभिषेक घोसाळकर हे कायम स्मरणामध्ये राहणार आहेत आणि त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती या ठिकाणाहून सुरुवात होईल. दौलतनगर स्मशानभूमीमध्ये त्यांना नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि त्यापूर्वीची ही वेळ आपण पाहतोय. कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे, वडील आहेत आणि त्यासोबतच त्यांची 2 लहान चिमुरडी मुलं आहेत ज्यांचं टाहो पाहून, त्यांची अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झालं. काळीच पिळवटून टाकणारी सगळी दृश्य आहे, हृदय हेलावून टाकणारी सगळी दृश्य आहे आणि नेमकं काय म्हणावं हेच या प्रसंगी कोणाला काही सूचना असं झालेलं आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतो. 1-2 वर्षाचा लहान चिमुरडा आहे आणि त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलेलं आहे. ही जी भावना आहे, हा जो विचार आहे तोच अगदी मनाला सुन्न करून टाकणारा आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या मागे आता कोण कोण उभं राहील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक फार मोठा लढा आहे जो या कुटुंबाला सुद्धा द्यावा लागेल. अवघ्या काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सांत्वन करण्यासाठी विनोद घोसाळकर यांच्या घरी गेलं होतं, अभिषेक घोसाळकर यांच्या घरी गेलं होतं. त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सांत्वन केलेलं आहे. हवी ती मदत शिवसेना करेल, शिवसेना कुटुंबाप्रमाणे आणि कायम तुमच्या पाठीशी उभी राहील असं एक आश्वासन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्यासोबतच याची जी कायदेशीर बाजू आहे ती देखील उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलेली आहे. DCP यांना पाचारण केलं होतं, त्यांच्याकडून या गुन्ह्याचा तपास नेमका कुठपर्यंत आला याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे आणि नेमकी चूक कुणाची आहे आणि कशा कारणामुळे हा गोळीबार इतका टोकापर्यंत जाऊन करावा लागला याची सुद्धा माहिती घेण्यात आलेली आहे. एक नेता नक्कीच गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात त्याही आपण पाहूया. त्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय, कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत. अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही, पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय. ही दोघं आतमध्ये बसले असताना, आता उद्या तू आणि मी एका रूम मध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचंय, तुम्ही बाहेर थांबा, तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार. म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये. अजित पवार म्हणतात की या घटनेवरून विरोधक फायदा घेत आहेत आणि सरकारची ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का? आमचे एक सहकारी, तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली, ही गोष्ट फायदा घेण्याची आहे? तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले त्याच्यावर बोला.
तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे, आर्थिक माफिया, बरं का, त्याच्यावर बोला. कोण बदनाम करते महाराष्ट्राला? घोसाळकरांच्या चिरंजीवांची हत्या हे उबाटा अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हे जे काय गँगवॉर उबाटा अंतर्गत सुरू आहे, पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं, आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे. अभिषेक घोसाळकर हे आदित्यच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे CDR तपासले पाहिजे अशी मागणी करीन. हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचे CDR तपासले पाहिजे. आदित्य आणि राऊतांची, संजय राऊतांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मी मागणी करीन.